ना मला कोण म्हणलं म्हणा मोठी डाळ होती त्यावर दीड भाकर होती 2-4 वर राहिली होती कोण म्हणलं होतं हा कोण म्हणलं काय म्हणलं काय म्हणते का कोण म्हणलं सोपान देवा ना काय म्हणलं तुली म्हणे का हो बबन होता तिची आणि मग मी म्हणलं गेली चाळणीसाठी तर जावं माय 15 वर्ष वाला खाल्लं मी आपणाचा सण नाही पाहिला मी आपणाच्या वावरात जाताना कशा उपटल्या पण इथला हुड्डा नाही पाहिला आदली हुड्डा नरमी दानच पाकलं पण मला इथला हुड्डा नाही पेला बरोबरच्या शेंगा इतका लहानच म्हणजे हिरवी शेंग नाही वावरातली नसली तर हा भेंडी नाही पण म्हणलं माय चाळणीसाठी गेली चाळणी पाहू त्याच्या डब्यात सापडली नाही म्हणून ती अलमारीत त्या खिडकीत पाहायला गेली तर एवढा जायचा पेंड आणि गुस्सा आला त्याला तुरीची डाळ होती आणि त्यावर दीड भाकर वाळून कोरपा मी आणला अरे देवा ढोरं आहेत ना घरी हा ढोरं आहेत ना म्हणलं घरी अशानं नाही लक्ष्मी लढून बोंबलून जायची जाऊ दे म्हणे आमची गेली तर भाव जाय म्हणे दर्जा तुझी होती तर घरात आली म्हणे आमची जाऊ दे गेली तर तूच राहू दे जम हा कान धरली त्याच्यावर महिना 1.5 महिना आपण म्हणलंय नाही बापा काय नाही मग त्यावेळेस काय दिसलं काय नाही बापा म्हणते मायानी जवळ काय हे वापर पैसा नाही हातला नाही येळवर काय करा मी आणलं हाय का नाही आता पाय म्हणलं तू मी आता म्हणलं तर मला असं गेलं आणि मला नसल्या बोलल्या मी म्हणलं तर आता तू पाय तुला कोणता वापर दिसला बघता बाजावर बसला म्हणे अशी इथल्या दूर हात नेली म्हणजे तुला तर किती काय बोलल्यात मा शेमनं तर नाही टेन्शन घेत जवळी गेली वामन असा होता वामन त्या मनानं म्हणावं मायले त्याले की मायले असं बोलत असतात का पण त्याच्या बायकोन तिकड लोटला म्हणे म्हण नको जवळी गेली म्हणलं बापा 12 वर्षाचा होय लोक खेळून आला कमर धरली त्याचा मुका घेतला शेमण्याचा पण आता तूही मोठा झाला तू शेम नाही मोठं झालं मला भेवला तोंडावर सांगतो अशी 1000 माणसात हा आता बरोबर झालं होईल आजी इथे चपला होत्या माझ्या चपाती तो मायनं घातल्या रे नाही अरे तो मायनं घातल्या ना खाली नाही मिळालं मी कोणाच्या रोटी पुळेली नाही बुक केली मी कोणाच्या चोळी लुगडी नाही बुक केली तिला माहित झालं हाताच्या बांगडीला नाही बुक केली फक्त आलो त्या बोलण्याला बुक केली कामून 9 महिने वागवलं जन्म द्यायला लहानाचं मोठं केलं तिथल्यासाठी आलुलकीले बोलला ना आलुलकीचं बोलण्याला बुक केली मी गो अशात का हो एकच माणूस कसं ते निसले का माय हो दळण निसलं ते कुठे घातले बापा इकड घाला होते तिकड नेले तिच्या सुतार जाते उपलून राहिले ते उपन तेच सोंडे आहेत त्यात पण ते का पहिला गरीब गहू दिसत ना मग बाबा शेरभर सण आली ती सकाळी उरते का नाही लेकर पार्टीत भिडत मारल्याचा गाव बुजते बाबा बोलल्याचा गाव बुजत नाही पाय कुणाली एका किलो सोय लावा लागे 8 दिवसात कुणाली तर ज्वारीच्या भाकरी पाहिजे आता देव पुस्तक आता ज्वारीच्या भाकरी खावाटे ज्वारीच नाही बाई नाही पिल्या पिल्याच जरा उशीर पाशीर होते होती तिकून का आली तर चिंतामण दारी असला बाई जेवली हो जेवली हे पाय उशीर पाशीर झाला आता इथला कुत्रे खातात हा तर तू आमच्या दारी करत आहे आणि जेवत आहे डोळ्याचं ऑपरेशन झालं
मी गे म्हणत तूप खा तूप खा. मी म्हणलं माय माझ्याजवळ 10 रुपये होते. कांताच्या घरी गेली. म्हणलं माय म्हणे 10 रुपयाचे तूप दे बरं. दोघंही हसले. काहून तुमचं ऑपरेशन झालं मग? मी म्हणलं हो लोक म्हणतात बाप्पा तूप खा. 15 दिये म्हणे माझ्या घरी. काशीराम म्हणे तुले गरम गरम वरण पोळी आणि तूप वाढतो म्हणे किती काय खाल्लं तरी. आणि माझ्या घरी यायसाठी जर म्हणे कोणी म्हणत तर म्हणे मी पाहतो त्याची बघ. गेली तूप वाढलं इथलं मोठं आणि वरण 2 पोळ्या जेवली. म्हणे माय म्हणे घे ना माय. मी आणलं नाही माय. काशीराम म्हणे इथे तिनं 2 पोळ्या खाल्ल्या पण लरीले होती तर म्हणे एवढा कुटका खाय म्हणे. 4-5 रोज जरी मुक्काम पडला तरी एक फलकी वाढली ना तर पाया लागत जाय मध्ये इथली वाढू नका. काय खात असेल म्हणे मावली काय नाही. सकाळ उठून म्हणे मा त्याच रोजी म्हणे म्हणे मा बिगिन येत जाय बरं म्हणे वावरात जायला लागते. बिगिनच येत जाय मी तुला देव घालतो. काशीराम म्हणे माझ्या बरोबर जेवायचं बिगिनच येत जाय. सकाळ उठून म्हणलं म्या हाती डबा घेतला. कुठं चालली? मी आणलं काशीरामच्या घरी बोलवलं जेवाय. आणि तिथे तूप खाशील तर आंधळी होय आम्हाला काय नाही करायचं असा म्हणे. कोण लेख कोण नंदू? हो. आणि मग माया पोरगी गेली बापा आणि तिनं 1 पाव किलो आणि 2 छटाक तूप आणलं गावातलं. आणि म्हणे इकून जाता जाता घेईन काही सामाई. मा भाऊ नेते ना नेते बा मायले. माय संदुका जवळ गेली तर कुलूप फोडून लेकानं पैसे घेतले 600 रुपये. आता तूप नेऊन देईल का? आली तुपाचा डबा घेऊन. लढे म्हणे माय मी तुले काय आणत होती व मी नंदूची वाट नव्हती पाहत. रोज एवढा गोळा लेकरं खात पोळीले पुसून. आता लेकरं तिच्या नजरी पडलं. म्हणलं माय म्हणशील गिनशील बरं ते म्हणाल तू कशाला आणलं म्हणेस ना. तर 5 रोज होती माय पोरगी. तिनं 5 रोज एक काय मला वाढलं तिला पैसा. आणि मग तिच्या पोरानं फोन केला म्हणे माय तुझी पगार आली. बाया पगारले गेल्या म्हणे तू ये सकाळी निघली. म्हणलं माय तू डबा नाही. तिनं कढीचा डबा होता त्यात टाकून ठेवला. म्हणजे मामा आईले देतो बरं ग. मामा आईले खाऊ देत जाय. तरी मला वाढलं तर लेकरायच्या टाकलं आणि तिले वाटी दिलं तिले माय पोरगी. अरे दादा कुठे गेले दादा? मग वाचून गेले. मले संध्याकाळी माय पोरगी गेली ना तर वाळलेल्या शेण्यात तळल्या किंवा बहिणीनं वाळल्या शेण्या केला आणि ते वाजून गेल्या. म्हणलं भाजी काय केली ग? तर म्हणे टमाट्याची केली वांगे टाकली. त्या वाळल्यास पायटही खाल्ल्या तेच आणि संध्याकाळी खाल्ल्या वाळल्यास शेण्या. मला तूप नाही दिसलं बापू. तूप डोळ्यानं नवरात मागाय गेली. मा तू तुझ्या अंगात आगी चाळवती नाही पाया येऊ. बिस्कुटाचा पुडा आणला होता खाल्ला तू. मांगुळ्यात एक बाई नाही राहिली बिन बिस्कुटाच्या पुड्याची. मी या तोंडात एक नाही गेला. एक बिस्कुट गेलं नाही. भाकरीवर बांधून त्या उत्तम दहाची बाळको म्हणे भाकरीवर बांधू आणि म्हणे 2-2 आमच्या वारात कापूस होता. एक नाही द्यायला बापू. आणि त्याच्या सासऱ्यानं मग मला गणे ना त्याच्या सासऱ्यानं एवढा आणला होता बिस्कुटाचा पुडा. पूर्ण धरला ना असा बाजूवर फेकला आणि सिंगल बसी आणली ती हाती. मला लावता यायला सिंगल बसी खाली ठेवली. म्हणे मग आबाजीनं पुडा आणलाय खाजो. आता सिंगल बसी खाली ठेवली तर बिस्कुटाचा पुडा फुटे ना बापा. फुटते का ते बिगिन सिंगल बसी सांडली. म्हणलं मा हे बिस्कुटाचा पुडा नेव या काय खाल्ला नाही. सकाळ पाट अशी बसली संडासून आली ना अशी बसली आणि ती असा त्याचा सासरा असाच होता आणि अशी बसली. म्हणजे शहाणे कोण आणलं तर आपुलकीनं आणलं असेल ना. 4 खायचे तर 2च खायचे होते. तोले अक्कल आहे. त्याच्या पोटात किती वाटलं असेल की बापू ही गद्याच्या पोटची आहे म्हणून तर माझं वयानं म्हणलं माझ्या या पोटात
किती भाला खुपटला असल आ किती खुपटला असल बहिणीच्या पोरीनं अर्धा पाचशे खुर्मा आणल्या बिस्कुटाचा पुडा आणला छटाकभर पेडा आणला तेच पेडा घेतला लेकराले वाटला इथला मध्ये गेला चिमणीवाणी खाल्ला एक खुरून तर दिसा मले का त्या बिस्कुटाचं काही दिसा पूर्ण 4 बिस्कुटाचे पुडे आणि एवढा मोठा 10 रुपयाचा रबर रोट्याचा पुडा घेऊन ठेवला म्हणे मा तू म्हणतं पहाटे उठले की माझी कसा गाजून करते त्याचं लेकरा बाळाच्या अन्न होते ना गेला तर दुधा आणि हे खात जाय तू हा? हे खात जाय म्हणे माय तू एक तर दुसरं चादर टाक चादर धुवून घालता तिला आपल्याला चादर टाका चादर टाका वाळवा काय सांगतात चाळणी नाही कोणाची चाळणी 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 चालणं ते छोटे पडतात चाळणी ना खाणं तुमची पोरगी हे इकडे गेली ती. राजा तिकडे गेलं माझ्या राजू 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 ओळखू येत नाही मला जांगरो जांगरो काय वे बापा हे जांगरो अरे मले होते रे 2-4 रोज होते मले मी अशी म्हणायची मला 2-4 रोज होते पण असे नव्हते बापा ते आले खाय मिळेना भाजी एवढसा कुटका खा तर त्याच्या अंगाच्या शिरा दोरा मरत काय ते आले जोर याचे असा उड्या मारायला असं वाटते कोण्या झाडा खाली जाऊन बसा उठ आता उठ त्याच्याला काय नाही अडचण जग घराच्या बाई पोरीनं असं म्हणा बापा तुझ्या पोरीनं असं म्हणलं असं नाही म्हणलं काव पोरी तो असं काऊन म्हणलं नाही तिला कळत नाही म्हणतात लेकर काय का म्हणलं ए आजी अरे बापा मला तुमच्या चापची लाज वाटत होती तुमच्या चूप म्हणण्याची लाज वाटत होती मी तुमच्या घरात लुंगळत होती का रे कुत्री बापा ते पोरं मला चूप म्हणतात आणि चापटच दाखवतात रे काही नाही येस यारुजी मी म्हणलं उन्हाळ्यात म्हणलं होतं मी म्हणलं माय म्हणलं बा 2 वर्ष होतात व मानंदूच्या घरी आली पण मा एक रोज तर मा थंडा नाही झाला खाण्याचं इस तर मुकात राहिला ते घरी नव्हता ना आणि मग चालला हे चिपट होता घरात आणा बापा गोटे मी अशी गोटे मांडू आणा बापा चालला वाशिमले कलून आला आणि ते तू तर मा थंडा नाही झाला तू असा खाण्यासाठी आता मा वावर विकतो म्हणे म्हणे बरं बरं बापा म्हणलं माय गुळ नाही आणि गुळाचा सोबतही नाही कसं म्हणलं मा म्हणलं म्हणू म्हणलं मा म्हणलं त्यानं डवरे हाणले निंदलं खुरपलं त्यानं कमाई करून ठेवली म्हणून त्यानं वावर म्हणलं हा आपण काय नाही केलं तेव्हा 1 नाही 2 नाही आणि आता आजपासून तर म्हणे